बऱ्याच पेशंटची तक्रार असते की साखर खाणं पूर्ण बंद केलं तरीसुद्धा ब्लड शुगर कमी येत नाही. अशीच तुमची शंका असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार निस्त्री. मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर सुरुवातीला शुगर डिटेक्ट झाल्यानंतर 2-3 प्रकारच्या चुका हे सगळे पेशंट्स करत असतात. सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे लोकांना वाटतं साखरेचे पर्याय जे आहेत की गूळ असेल, मध असेल किंवा काकवी असेल, या गोष्टींनी शुगर वाढत नाही. असं नाही आहे. कुठल्याही प्रकारच्या गोड नॅचरल साखरेने सुद्धा शुगर वाढतच असते. सगळेच साखरेचे पर्याय हे आपल्याला बंद करणं गरजेचं असतं. दुसरी चूक पेशंट्स करतात ते म्हणजे धान्याचं प्रमाण ते कमीच करत नाही. विविध प्रकारची धान्य जे आपण खातो, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ह्याचं ओव्हरऑल आहारातलं प्रमाण तुम्ही जेवढं कमी कराल तेवढी शुगर कंट्रोल व्हायला मदत होत असते. त्यामुळे जेवताना डाळ, भाजी आणि कोशिंबीर हे 3 पदार्थ जास्त खाणं आणि धान्य कमी खाणं ही सवय लावली की शुगर कंट्रोल व्हायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट म्हणजे धान्यांमध्ये सुद्धा आपण वजन कमी करण्याच्या व्हिडिओत सांगितलं तसंच गव्हाच्या ऐवजी यव म्हणजेच बार्ली खाणं, इतर डाळींच्या ऐवजी मूग डाळ खाणं किंवा हरभरा डाळ खाणं यांनी सुद्धा बऱ्यापैकी शुगरमध्ये फरक पडायला सुरुवात होते. या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं कारण जे घडतं ते म्हणजे अध्यशन. आजकाल पॉप्युलर असलेलं दीक्षित डाएट लोकांचं काम करतं कारण ते 2च वेळा जेवतात. मधलं जे खाणं असतं त्याने वारंवार शरीरात अन्न जाऊन इन्सुलिन सिक्रेट होतं आणि डायबिटीस कंटिन्यू होतो. तर त्यामुळे 2 जेवणांच्या मध्ये काहीच न खाणं, दिवसभरात 2 वेळाच जेवणं किंबहुना 1 वेळा जेवलं तरीसुद्धा शुगर कंट्रोल व्हायला खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी मेधामृत आयुर्वेदला फॉलो करा आणि नक्की हा व्हिडिओ तुमच्या डायबिटीसवाल्या मित्रांशी शेअर करा.